हे बघा खूप जुना आहे स्वामींचा फोटो. हे स्वामी आहेत बाजूला. साईबाबा त्यांचे सासरे शिर्डीला गेल्यानंतर तिथून आणलेले आहेत म्हणून ब्लॅक अँड व्हाईट होतं आणि त्यानंतर ते अशा पद्धतीने करून घेतले. त्याला रुद्राक्षाची माळ वगैरे घेतले. मग मी त्यांना हाक मारून मी म्हणले ताई मला फोटोचं काढायचं शूटिंग. त्यांची परमिशन घेऊन मग आत आले. थँक्यू. तर दुपारी आज काय झालेलं मी जेव्हा घरी येते कपडे धुवत होते ना बाळ बघा किती गोड आहे. तर कपडे धुत असताना पूजा म्हणून आहे तर सातोपरात लेन नंबर 4 मध्ये राहणार आहे. जे मी सर्वे करते तेव्हा त्यांची आणि माझी गाठमेट झाली. मी गाठ भेट झालेली आहे तेव्हा. आता बघा किती सुधा सुगंध सोसायटीमध्ये आलेली आहे. सारखं पायऱ्या चढायचंच काम आहे आणि संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहेत. तिकडे गेलं मला वेळ आणि तर काय कशाला गेलते मी तिच्या घरी. तर तिची इच्छा होती की सगळेजण मिळून आमच्या घरातले सगळेजण मिळून तिच्या घरी जेवायला या अशी तिची इच्छा होती. तर तिची भक्ती पाहायला आली. ती नवनाथ ग्रंथ पारायण करते 9 दिवसाचं. 9 दिवसाचंच हो 9 दिवसाचं. आणि त्यानंतर तिची इच्छा कसं पूर्ण झाली. माझे मिस्टर आज केशवनगर जवळच कामाला गेले ते आणि तिथून आलेलं लवकरच आज दुपारी. मग आम्ही 4 पर्यंत जेवायला बसत होतो आणि मग 4 पर्यंत जेवायला बसत होतो. सोसायटी खूपच मोठी भयानक मस्त आहे सोसायटी. आणि तिकडे एका सोसायटीमध्ये होतं डॉग. कालचा माझं प्रकरण डॉगविषयी खूपच भयानक झालं होतं आणि त्यामुळंच मला ना खूप शुद्धीवर चाललेली आहे. हे बघा आणि नाकातलं ना हरवलं होतं. घरात शोधत होते खूप वेळ शोधत होते सापडत नव्हतं आणि सायकल 40 सापडत होती आणि असं करत 3 वाजून येते 3 वाजून 9 मिनिटे आणि मग घराबाहेर बाळाला घेऊन पडले. कारण तिथे ग्रंथामध्ये लिहिलं आहे 9 बाळांना बोलायचं आणि ज्वारीच्या पिठाची खीर असती आणि घेवड्याची भाजी चपाती आणि वाटाण्याची भाजी चणा असती तर ते आणि मूग डाळ घालून घेतलेलं भात मूग डाळ घातलेलं. अजून हे उडदाच्या डाळीची भज्जी असते ना उडदाचे ते केली ते एक असते. जेवढं केलं तेवढंच कमी आणि आंबील पण असते पण तिला येत नव्हतं म्हणून ती आंबील नाही केली. तर असं असतं नवनाथ ग्रंथामध्ये एवढ्या प्रकारचे पदार्थ करायचे असतात. तर ती खूपच छान करते. मला शूटिंग काढायचं होतं पण मला माझं कामाकडेच लक्ष होतं. 302 मध्ये जायचं होतं B302 कामाकडे लक्ष असल्यामुळे मी नाही गेले. तर पुढचं मिस्टर आले तिथून कुठे आहे तू सांग म्हणले आणि आले आणि मग त्यानंतर ना मग त्यांनी इथपर्यंत मी थांबले. यशी जरा बोलत होते तेवढ्यात आलेच त्यांनी. ट्युशन वगैरे चालू आहे. तुमचं मतदान इथलंच आहे ना. मतदान होटिंग इथलंच करता ना मग हडपसरमधलं. थांबा हे बघा याचं नाव कायचं मर्फी. हे कुठल्या याचं आहे पर्शियन कॅट आहे. म्हणजे तेव्हा छोटं असताना आणलं होतं का. हो 4 महिन्याचा असताना ते डॉग सारखंच दिसायला मोठं झाले. दूध बिस्किट वर खाते की नाही. अरे दीदी 10 रुपये का ला 5 कॉफीला. श्री स्वामी समर्थ पाठीमागे कारच्या मागे 7:27 आहेत बघा. मस्त निघत आहेत चालत. माझी सुधा सुगंध सोसायटी कंप्लीट व्हायला जवळजवळ ना 5:15 ते 7:30 वाजले. आता घरचं बाहेर पडलं इतकं वेळ लागलं. 5 ते 6 6 ते 7 2.5 तास लागले जवळजवळ. आणि मी आता रोडवरनं चालत जात आहे. तर मी सांगत होते डॉगबद्दल सांगत होते मी. तर भयानक अनुभव काय चालेल तर तुम्ही कालचं व्हिडिओ बघितला असेल तर कळेलच की डॉगने ना मला काल फाडूनच काढलं असतं. अशी माझी गजल असती ना खरंच हसण्याची गोष्ट नाही आहे. मला गणपतीचा अनुभव आला आहे. जे नास्तिक आहेत ते मानणार नाही आणि जे देवावर विश्वास करतात ते मानतील. पण असो
पण एकदम मी गेट उघडून आवाज देतच मी गेट उघडत होते, ते डॉग एकदम अंगावर आलं आणि अंगावर येत होतं. त्यांनी मला ताईंनी वाचवलं. ताईंच्या रूपात स्वामींनी, गणपतीने, सगळ्याच परमेश्वरांना. तर मला ना आता फोन केले ते टीचरांनी स्वरूपच्या ट्युशनने की स्वरूप येईन अजून ट्युशनला, तर त्याला जायची इच्छा नाही मला. बस आलं जीवन खूपच भयानक वाटतं बसमधलं जीवन. एकतर बस भरलेलं असलं ना धक्के खात जावं लागतं आणि ब्रेक दाबल्यावर कोणाच्या अंगावर पडण्याची भीती असते. त्याचमुळं मला बसचा प्रवास आवडत नाही आणि एकदमच खूपच बस एकदम ऊन AC बसमध्ये बसलं की उन्हाचा त्रास होता बाहेर नक्की असू दे. तर घरी जाऊन बघावं लागेल मला ते सोन्याचं कानातलं कुठे मला बघावं लागेल. खूपच अशी शिक्षा मिळाली आहे ती सायकल चालवणे मिळाली, त्याचमुळं मला चालत जावं लागलं. तर असं शिक्षा मिळण्याची कारण म्हणजे स्वामी चरित्र सारामृत मी काल वाचताना वाचलं नाही, आज देखील वाचलं तर ते वाचले नाही, दुसरंच काम करत होते. वाचायला बसलं आणि दुसरंच काम करत होते. मी मुचंदनच घेतला ड्रेस हे 600 किती 99 असेल, 600 एकूण 700 रुपयाला पकडा. मुलचंद कसं चालले हे बघा ड्रेस वगैरे. खूपच छान छान ड्रेस आले. शॉपिंग करायचं आहे मला, पण वेळ मिळेल ना, वेळ कधी मिळेल का नाही. ठीक आहे, तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, जास्तीत जास्त शेअर करत जावा, म्हणजे तुमच्या एक लाईक मला खूपच आनंद देईल. आणि पूजा ज्या घरी आज आम्ही नवरा बायको जेवलो तिचं स्वामीने ॲक्सेप्ट केलं, उपासना नवनाथांनी. पण मी शूटिंग काढायचं होतं, साधीशी छोटीशी मांडणी केली होती तिने. असं ते आंबा ठेवायचं आणि इकडे नवनाथपाचं पारायण आणि सगळं ताट भरून नैवेद्य ठेवली होती. खूप छान वाटत होतं, पण मी शूटिंग करायला विसरलेले. नंतर ना काढूया म्हटलं तर तेच कामाला जायला उशीर होते म्हणून मूळचंद म्हणून उलट दिसायला मूळचंद. साऊथ लिनन म्हणे 595, ऑर्गन 425, पटोला 725. राहू दे, नंतर करूया शॉपिंग. चला एक लाईक करत जायला विसरू नका आणि जे चॅनल करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. श्री स्वामी चांगले आमच्या पूर्ण सेवा करूया. आम्हाला सुखी समाधानी वेळा आरोग्य ठेवा, चांगला लक्ष ठेवा, तुमचं नाव असं ठेवा. हे घ्यायला आलं तुम्हाला, हे बघा काच फुटलेलं आहे. ते माझं काय मी दिवा आणलेलं होतं, काय झालं काय माहीत, कोण इथे पितळाचं दिवा आणलं होतं. हे बघा काच फुटलेलं आहे, काय माहीत कसं का, मला वाईट वाटलं खूपच. चला आले दर्शन घेऊया, आपले स्वामीचं दर्शन घेऊन निघूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु सर्वसिद्धिं. आज लाल कलरची साडी घातली, सॉरी लाल कलरचं घातलं. स्वामी बघा किती सुंदर दिसत आहेत. आणि देवी दर्शन द्यावं म्हटलं आपल्या स्वामी भक्तांना. स्वामींसाठी एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी चरणदर्शन.